महालक्ष्मी सरस 2023-24 कुर्ला बांद्रा या ठिकाणी हा आयोजित केलेला आहे। राज्य सरकारने अतिशय उत्कृष्ट या राज्याची जिल्ह्यातली संस्कृती, या राज्याचे 34 जिल्हे या सरस या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक जिल्ह्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण खाद्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण तिथली ज्या वस्तू असतील, या वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे। अप्रतिम, भरदार, खूप सुंदर। माझं तर आव्हान आहे मुंबईकरांना का एकदा तुम्ही प्रत्येकाने भेट द्यावे। अशा प्रकारचं जे कुठे या मुंबईमध्ये भेटणार नाही, जे तुम्ही पूर्ण राज्यात फिरून झाल्यानंतर जी संस्कृती, जे कल्चर विकत घेऊ शकत नाही, ते कल्चर, ती संस्कृती या ठिकाणी महालक्ष्मी सरस या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्याचं दर्शन होणार आहे। 34 जिल्हे या ठिकाणी सहभागी झाले। त्याचप्रमाणे 28 राज्याची संस्कृती या ठिकाणी मुंबईमध्ये अवतरली आहे। या 28 राज्यातल्या विविध संस्कृती असतील, महिलांचे सौंदर्याचे वस्तू असतील, ही सर्व संस्कृती मुंबईमध्ये अवतरलेली आहे। आणि महालक्ष्मी सरसचं खरंच मी या महालक्ष्मी सरस या ठिकाणी राज्य शासनाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मुंबईकरांना परत आवाहन करेन की एकदा या महालक्ष्मी सरसला भेट द्या आणि महालक्ष्मी सरस काय आहे ते बघा। इथली संस्कृती, इथलं कल्चर, आणि जे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून एक 10, 15, 20 दिवसात फिरून भेटणार नाही, ते तुम्हाला मुंबईमध्ये 1 दिवसात 3 तासात या ठिकाणी सर्वच्या सर्व खरेदी होऊ शकते। या सरस कार्यक्रमास माझ्या पालघर जिल्ह्याकडनं मी शुभेच्छा देतो। मी प्रकाश निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर, आज इथं आलो। खूप बरं वाटलं, खूप सुंदर वाटलं। मी फक्त 10 मिनिटासाठी आलेलो होतो, मात्र 4 तास झाले तरी मला इथून निघवत नाही, अशा प्रकारचे महालक्ष्मी सरस कार्यक्रम आहे।